शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. गॅस तुटवड्यामुळे देशातील 20% लोकसंख्येला मोठा फटका. उद्यापासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू होणार. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरींची लोकसभेत घोषणा. भारतात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू. गॅस बुकिंगसाठी शहरामध्ये 25 दिवस तर ग्रामीण भागात 45 दिवसांची मुदत पर्यायी म्हणून रॉकेलचा साठा उपलब्ध करून देणार. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांची माहिती. भारतात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका. लवकरच CNG गॅसचा पुरवठा पूर्णतः सुरळीत होईल. पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचे जहाज मुंबईत. भारतासाठी तेल आयात करणाऱ्या लायबेरियाच्या शेनलॉंग जहाजाचा धाडसी प्रवास. 1.35 लाख टन कच्चं तेल घेऊन जहाज मुंबईच्या. सध्याच्या परिस्थितीवरून घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर बारकाईनं लक्ष ठेवा. इतर देशांच्या तुलनेत भारताची तयारी भक्कम. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर द्या. पंतप्रधान मोदींचे मंत्र्यांना निर्देश. सूत्रांची माहिती. दिशाहीन परराष्ट्र धोरणामुळे देशावर ही धोकादायक वेळ आली. आपण गंभीर परिस्थितीला सामोरं जातोय. सरकारने तातडीनं पावलं उचलावी. राहुल गांधी यांचं आवाहन. मुंबईमध्ये इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क. पंचतारांकित सप्ततारांकित हॉटेल्सना गॅस वापर 20% कमी करण्याच्या सूचना. हॉटेल व्यवस्थापनाकडून देखील तातडीच्या उपाययोजना सुरू. गॅसचा पुरवठा होत नसल्यामुळे नागपूर, बीड, ठाणे, पुण्यातील काही हॉटेल केटरर्स बंद. छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये हॉटेल चालकांवर चूल पेटवण्याची वेळ. अजित पवारांच्या अपघातासंदर्भात जय पवार पुढील आठवड्यामध्ये पत्रकार परिषद घेणार. जय पवारांकडून क्रू मेंबर पिंकी माळीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध. निवडणुकीमध्ये निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडून अधिकृत घोषणा. नागपूरसह विदर्भात उद्यापासून पावसाचे ढग दाटणार. वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. कमाल तापमानात 3 ते 5 अंशांनी घट होण्याचा अंदाज. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.